नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चौधरी कोचिंगच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, उद्या आपला अल्जेब्रा म्हणजे मॅथमॅटिक्स 1 हा पेपर होणार आहे आणि या पेपरच्या अनुषंगाने मी तुम्हाला पेपर पॅटर्न समजून सांगणार आहे नेमका कसा राहील. आणि या पेपर पॅटर्नच्या अनुषंगाने जर थोडी तयारी तुम्ही जर केली, आता वेळेवर केली, तरीही प्रत्येक विद्यार्थी पास होऊ शकतो 100%. म्हणजे वर्षभर त्याने काहीही केलं नसले तरीही तो 100% पास होऊ शकतो. त्याकरता नेमकं काय करणं गरजेचं आहे बघा. 2 तासाचा आपल्याला पूर्ण वेळ दिलेला आहे आणि 40 गुणांचा हा पेपर आहे. त्याच्यामध्ये काही सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना बघून घ्या. आणि काही मोठ्या सूचना नाही आहेत, अगदी साध्या साध्या काही सूचना दिलेल्या आहेत. आता बघा, सगळ्यात पहिला क्वेश्चन आपल्याला असतो, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आणि आन्सर द राईट द अल्फाबेट ऑफ इन द फ्रंट ऑफ द सब क्वेश्चन्स. म्हणजे आपल्याला काहीच नाही, याच्यात अल्फाबेट लिहायचं आहे. म्हणजे आपलं उत्तर समजा जर असेल की क्वेश्चन नंबर 1A मधलं पहिलं आणि त्याचं उत्तर जर आपलं बी असेल तर फक्त आपल्याला बी असं लिहायचं आहे. एवढं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यासमोर आन्सर सुद्धा लिहून टाकायचं. बीचं आन्सर जर 3 असेल तर 3 लिहून टाकायचं. एवढं करायचं, काही हरकत नाही. ते आपण ब्रॅकेटमध्ये असं दाखवू शकतो. पण सांगण्याचा भाग असा आहे की आपल्याला पहिले एमसीक्यू दिलेले आहेत मित्रांनो, आणि एमसीक्यू दिलेले असल्या कारणानं थोडं जर तुम्ही व्यवस्थितरित्या केलं असेल तर सॉल्व्ह करून करा. नाही तर तुम्हाला एक अधिक आयडिया देतो की जेवढेही की तुमच्या प्रॉब्लेम सेटमध्ये एमसीक्यूज दिलेले आहेत मागं, ते एमसीक्यूज व्यवस्थित करा. त्या एमसीक्यूज मधील जवळपास 90% एमसीक्यूज अल्जेब्रामध्ये विचारल्या जातात. जे तुम्हाला दिलेले प्रॉब्लेम सेटमध्ये एमसीक्यूज दिलेले आहेत, प्रत्येक लेसनच्या मागं प्रॉब्लेम सेट आहे, त्यामधले एमसीक्यूज व्यवस्थित करा. त्यामधलेच एमसीक्यूज विचारल्या जातात 90% तरी. ठीक आहे, तर हे एमसीक्यूज आहेत, तो एमसीक्यूजचा प्रकार तिथून करून घ्या. ठीक आहे, जर एखाद्या वेळेस जर वेळेवर तुम्हाला लक्षात आलं नाही, करताना जर लक्षात आलं नाही, तर तोच एमसीक्यू 2 वेळा तुम्ही लिहा. म्हणजे समजा आता क्वेश्चन नंबर 1A यामधलं समजा 3 नंबरचं तुम्ही सॉल्व्ह करताय. 3 नंबरचं सॉल्व्ह करताना पहिल्या वेळेस तुम्ही त्याचं ऑप्शन दिलेलं होतं सी, आणि नंतर तुमच्या असं लक्षात आलं की डी सुद्धा असू शकतं, कन्फ्यूज आहे. तर हाच क्वेश्चन तुम्ही पुन्हा 2 ते 3 प्रश्नानंतर लिहायचा आणि पुन्हा क्वेश्चन नंबर 3 ऑप्शन आपण करून, म्हणजे असं आपण इथे करू शकतो की क्वेश्चन नंबर 1A त्यामधील जर क्वेश्चन तिसरा त्यातला ऑप्शन डी, असं तुम्ही 2 ते 3 प्रश्नानंतर लिहू शकता एक पर्याय म्हणून. तर मित्रांनो, पहिला एमसीक्यूज क्वेश्चन येतो आणि एमसीक्यूज क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलेले असतात ते कुठून येतात तुम्हाला मी सांगितलं. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आपल्याला 1 मार्कासाठी विचारला जातो, सॉल्व्ह द फॉलोइंग टू सब क्वेश्चन, आणि किती 1 मार्कासाठी विचारला जातो. अगदी इझी गोईंग क्वेश्चन्स असतात. याकरता सॉल्व्ह एक्झाम्पलचा थोडासा वापर करा. सॉल्व्ह एक्झाम्पलमध्ये बरेचसे क्वेश्चनची उत्तरं तुम्हाला याची मिळून जातील. सॉल्व्ह एक्झाम्पल पुस्तकामध्ये सॉल्व्ह केलेले क्वेश्चन्स याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर तुम्हाला क्वेश्चन नंबर 2A कम्प्लीट द 2 गिवन ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत मित्रांनो. ह्या अगदी इझी असतात. याच्यामध्ये तुम्ही शक्यतोर प्रश्न हा सॉल्व्ह कराच. बघा किती सोप्या पद्धतीने आहे. 2 इथं इक्वेशन तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे, 1 आणि 2. ह्या इक्वेशन मध्ये खाली तुम्हाला ऍडिशन करून ऑलरेडी दिलेलं आणि इथे किती येईल विचारलेलं आहे. बघा मित्रांनो, किती सोपं आहे. आता आपण बघूया. ऍडिशन केलेलं आहे. आता मला सांगा, आणि 9 प्लस 12 आपण जर इथं केलं तर किती येतं? 9 प्लस 1 11 आणि 21. बस इथं 21 तुम्हाला लिहायचं आहे. बस एवढा तो भाग येतो. आता बघा, इथं काय झालेलं आहे, इथं हे मायनस झालेलं आहे, कारण की +3y आणि -3y मायनस झालं. इथं 5 + 2 झाले 7x आलेला आहे. आता बघ तुम्हाला खाली काय येईल? खाली त्याच्यापेक्षा इझी आहे मित्रांनो, किती सोपं आहे बघा. x ऑलरेडी इथं राहिला तर डेफिनेटली 21 वर आलेला आहे. हा 7 खाली येईल, होऊन जाईल. आणि 7 3 जा, बघा 7च्या टेबलमध्ये 21 येतात. 7 3 जा 21. मग 1 ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली आहे? 3 मिळाली. बस झालं. एवढं तुम्ही केलं तर तुम्हाला मार्क सहज मिळून जातात मित्रांनो. ऍक्टिव्हिटीमध्ये बिलकुल मार्क सोडू नका. अगदी सोपे आहेत, काहीही प्रॉब्लेम नसतं. आता इथं अगदी बघा किती आहे, तर A = 1 म्हटलं, B = 2 आणि C = किती असं आपल्याला विचारलं. म्हणजे आता याच्यामध्ये सांगण्याचा भाग असा आहे की तुम्हाला ऑलरेडी A ची व्हॅल्यू 1 इथं दिलेली आहे. त्यांच्या इथं बघा, आपण याला A म्हणतो, याला B म्हणतो, याला C म्हणतो. मग आता C ची व्हॅल्यू इथं 0 येणार का? नाही. कारण की बघा, जेव्हा आपण आता -2 आहे आणि इथं जर 0 आहे तर आपल्याला याला इक्वेशन बरोबर करून घ्यावं लागेल. म्हणजे आपण इक्वेशन कसं करू बघा, x² + 2y हे बरोबर आहे. तर आता -9 असल्या कारणानं च्या नंतर हा इकडे प्लस होऊन जाईल, तर आपल्या 0च्या ठिकाणी आपलं 9. आता हे इक्वेशन आपलं बनलं. याचा अर्थ x इथं व्हॅल्यू x दिलेली आहे म्हणजे 1 आहे, 2 आहे. म्हणजे B ची व्हॅल्यू, म्हणजे A ची व्हॅल्यू 1 झाली. B याला म्हटलं आपण तर B ची व्हॅल्यू 2 झाली. C याला म्हटलं तर त्याची व्हॅल्यू झाली 9. म्हणजे आपल्याला इथं 9 द्यावं लागेल. काही मोठी गोष्ट नाही मित्रांनो, थोडं जर प्रॉपरली लक्ष दिलं तर तुम्हाला हे मार्क पूर्ण मिळतात. मार्क कुठेही जात नाही. व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक करा आणि हे सॉल्व्ह करा. 3 ऍक्टिव्हिटी दिलेल्या असतात. त्या 3 ऍक्टिव्हिटी तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तर करू शकता. काहीही प्रॉब्लेम नाही आहे मित्रांनो. इथं बघा, तुम्हाला इथं सुद्धा ऍक्टिव्हिटी दिलेली आहे आणि त्या 3 पैकी फक्त 2च ऍक्टिव्हिटी सोडवायच्या असतात.
ॲक्टिव्हिटी खाली जाऊ देऊ नका. याच्यामध्ये जे अंक तुम्हाला भरायचे त्या पद्धतीनं भरा, पण सोडू नका. त्यानंतर बघा इथं बी दिलेलं आहे. एनी 4 5 क्वेश्चन दिलेले असतात 2-2 मार्कासाठी आणि त्यातले फक्त तुम्हाला 4 सोडवायचे असतात. 5 नाही, आय थिंक सो 6 क्वेश्चन दिलेले आहेत. 5 क्वेश्चन दिलेले आहेत. 5 आणि त्याच्यानंतर 5 क्वेश्चनपैकी आपल्याला 4 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत मित्रांनो. एक क्वेश्चन ऑरमध्ये आलेला आहे आणि याच्यामध्ये अधिक एक तुम्हाला आयडिया देतो. ज्या विद्यार्थ्यांना पास व्हायचं आहे बघा लक्षात घ्या, 2 मार्काच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला जे गिव्हनमध्ये दिलेलं असतं आणि ते तुम्ही जेव्हा ॲन्सर सुरू करता ना, ॲन्सर सुरू करत असताना तुम्ही समजा क्वेश्चन नंबर 3चं ॲन्सर सुरू करणार, 3 टाकलं आणि त्याच्यावर ॲन्सर टाकलं. ॲन्सर टाकल्यानंतर आता याच्यामध्ये गिव्हन म्हणजे काय, इथं आपल्याला काय काय दिलेलं आहे बघा. एची व्हॅल्यू 10 दिलेली आहे आणि डीची व्हॅल्यू 5 दिलेली आहे आणि एपी काढायला सांगितलेलं. आपण काय लिहायचं, असं लिहायचं गिव्हन, GIVN गिव्हन, आणि त्याच्या खाली असं लिहायचं A इज इक्वल्स टू 10 आणि त्याच्या खाली लिहायचं की D इज इक्वल्स टू 5. बस असं गिव्हन जरी लिहिलं तुम्ही अर्धा गुण, म्हणजे तुम्हाला अर्धा गुण त्याला देण्याचा आहे मित्रांनो. गिव्हनला अर्धा गुण बोर्डामध्ये दिलेला आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणजे तेवढं जर एखादं क्वेश्चन सॉल्व्ह करता आलं नाही, पण या गिव्हन काय काय दिलेलं आहे याच्यात, कशाची टोटल प्राईस दिलेली आहे, कशाची प्राईस याच्यात दिलेली आहे, हे खाली गिव्हन म्हणून लिहून घ्या. अर्धा ते 1 गुण तुम्हाला 100% मिळतो. आणि बऱ्याच काही गोष्टी सोप्या असतात ते थोडंसं बघा. पुन्हा क्वेश्चन नंबर 3 ॲक्टिव्हिटी बेस आलेला आहे. म्हणजे तुम्हाला ॲक्टिव्हिटी बेस आल्या कारणानं इथल्या इथंच गोष्टी फक्त पाहून लिहायच्या मित्रांनो, त्या कठीण नसतात. व्यवस्थित समजून घ्या आणि त्याच्यामध्ये आकडे जे तुम्हाला वर दिलेले आहेत ते आकडे त्याच्यात भरण्याचा प्रयत्न करा. इथं सुद्धा पुन्हा तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, 2 पैकी एकच ॲक्टिव्हिटी लिखाण करणं गरजेचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर बी हा तुम्हाला 3 मार्कांसाठी विचारला जातो. याच्यामध्ये सुद्धा 3 मार्कांसाठी जे गिव्हनमध्ये तुम्हाला दिलेलं आहे इथं सुद्धा सेम तसंच करायचं. सॉल्व द क्रॅमर्स रूल्स. क्रॅमर्स रूल्स डिटर्मिनंट मेथड या सारखेच आहे, दोन्ही सारख्याच आहे. तर क्रॅमर्स रूल्स बघा इथं तुम्हाला सॉर्ट आउट करायचं आहे 2 पद्धतीनं. क्रॅमर्स रूल्समध्ये कसं असते, जसं आपण याच्या आधी सांगितलेलं आहे की जसं पहिलं जे इक्वेशन आहे त्याला A1, दुसरं जे इक्वेशन आहे त्याला B1, तिसरं जे इक्वेशन असते त्याला C1 असं म्हणतात. आणि 3M जे दिलेलं आहे याला A2, याला B2 आणि याला C2, याला C2 तिसऱ्या याला असं म्हणतात. काही मोठी गोष्ट नसते. ते सॉल्व्ह करण्याची मेथड मी तुम्हाला एखादी जर झाली तर सांगून देईल, अगदी सोपी आहे. फक्त गिव्हन असेल तर गिव्हन लिहा, तेवढं वरचं प्रश्नातलं खाली लिहिलं तरी अर्धा ते 1 गुण मिळतो, सोडू नका हे म्हणणं आहे. आणि बरेचसे प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 3 झाल्यानंतर क्वेश्चन नंबर 4 हा कसा, याच्यामध्ये एनी 2 4 मार्कासाठी मोठा दीर्घ क्वेश्चन असतो, पण याच्यामध्ये ऑलरेडी तुम्हाला 3 क्वेश्चन दिलेले असतात, 2 सोडवावे लागतात. याच्यामध्ये एक थोडं C आणि D लेवलचं आपण म्हणूया, परंतु बाकीचे क्वेश्चन अगदी इझी गोईंग असतात मित्रांनो. हे जर प्रॉपर तुम्ही केले डेफिनेटली चांगल्या पद्धतीनं तुम्ही सॉर्ट आउट करू शकता. आता शेवटचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. हा 3 मार्कांसाठी असतो. एनी 1 म्हणजे 2 क्वेश्चन दिलेले असतात, एकच क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असतो. आणि मी सांगितलं त्या पद्धतीनं गिव्हन जरी तुम्ही लिहिलं तरी तुम्हाला गुण मिळतात. त्याच्या माध्यमातून तशा पद्धतीनं सराव करा. आणि नुसतं गिव्हन लिहिलं तरी अर्धा ते 1 गुण मिळतो. त्याला पासिंग करायचं आहे. त्यांनी वरचे MCQs, त्याच्यानंतर जे ॲक्टिव्हिटी, त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स ॲडप्ट करायचे आणि इथं नुसतं गिव्हन लिहून खाली सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. त्याला सुद्धा स्टेप बाय स्टेप मार्किंग असते बोर्डामध्ये आणि तिथं गुण मिळतात. म्हणून पास होणाऱ्याकरता ही सुवर्ण संधी आहे. चला मित्रांनो, हा पेपर व्यवस्थित बघा. 2023चा पेपर आहे. चांगल्यात चांगला सराव करा आणि या पेपर करता तुम्हाला चौधरी कोचिंग तर्फे बेस्ट ऑफ एफर्ट्स जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, त्यांनाही फायदा करू द्या. थँक्यू. गुड डे.